चलो आज है अपने पास 50 लोग की पार्टी। आज नाशिकला एकदम भयानक पाऊस. मी आणि भीम छत्री घेऊन मग आम्ही निघालो सकाळ सकाळी हॉटेलला जाण्यासाठी. चला म्हटलं आता हॉटेलला तर पोचून गेलोय. भीमने मग शटर वगैरे खोलून देऊ म्हणे. भीम म्हणे म्हटलं चल भाऊ मग शटर वगैरे खोलून देऊ. शटर वगैरे तर खोलून झालं होतं. मग मी मस्त माणसाला काम लावून दिलं होतं साफसफाईचं. मग त्यांनी पण एकदम मस्त मन लावून प्रॉपर साफसफाई करून टाकली. मग आपले पावच्या लादी पण आणून दिले होते आपल्याला सरांनी. डायरेक्ट 10 लाद्या मागवल्या होत्या. आणि दुपारी एवढी कस्टमरांची गरज झाली ना साबुदाणा वड्याची नका विचारू मित्रांनो. कारण की 9 दिवस आपल्याला खूप राडा करायचा आहे. मग मी आलो वरती. मला करायचं होतं रेस्टॉरंटचे टेबल वगैरे साईडला, कारण की आपल्याकडे होती पार्टी. तर चला मी तुम्हाला दाखवतो. मग बघितलं तर मग या पोरांनी सर्वांनी कामं वगैरे करून ठेवले होते. टेबल वगैरे लावून ठेवले होते आणि आपल्या डेकोरेशन वाले दादा ते पण येऊन लागले होते. त्यांनी डेकोरेशन इतकं सुंदर आणि छान बनवलं होतं ना, मला तर खूप आवडलं होतं. मग हर्षल भाऊ ते पण आले, मॅनेजिंग मॅनेजर डायरेक्टर पण आले. त्यांनी सर्वांनी बघून घेतलं कसं नियोजन आहे कसं नाही. तर सो गाईज मित्रांनो, आता आपल्या पहिल्या हॉलची तयारी वगैरे झालेली आहे आणि आता आपलं डेकोरेशन वगैरे पण तुम्ही बघू शकता. डेकोरेशन वगैरे एकदम सुंदर केलेलं आहे दादा त्यांनी. त्यांची पण सुरुवात झाली. एक 2 गेस्ट लोक येण्याची. आणि बर्थडे बॉय पण येऊन लागलेला होता. मग बर्थडे बॉयला मस्त बलून वगैरे देऊन दिले मी खेळायला. मस्त तो खेळत होता. मग तिथून निघालो आम्ही. मस्त त्यांचा बर्थडे वगैरे चालू झाला मित्रांनो. त्यांचा बर्थडे वगैरे चालू झाला आणि मग ना जेवणाचे पण कार्यक्रम चालू करून टाकले. ज्यांचं जेवण वगैरे झालं मस्त त्यांना जेवण वगैरे देऊन दिलं सर्वांनी. आम्ही मस्त बुफे सिस्टीम वगैरे लावलेली होती मित्रांनो. सर्व गेस्ट लोकांना इतकं भारी जेवण आवडलं ना, खूप मस्त नाव काढत होते बरं का आपल्या रेस्टॉरंटचं. मग फायनली त्यांचं जेवण वगैरे झाले. मग मस्त आम्ही हॉल वगैरे आवरायला घेतला. जाऊ द्या मित्रांनो, आमचा हॉल वगैरे तर आवरला जाईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर तेवढं नक्की करून टाका.